हे आपलं हेचपर्यंत का अमानितमदमितम आचार्योपासनं शौचं सह्यः हे संपलं होतं. इंद्रियार्थेषु वैराग्यं जन्ममृत्युजराव्याधी असक्तान विश्वंगपत्रद्वारा नित्यंच समचित्तत्व मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारी विविक्तदेशसेवित्व. आणि एकांत चौकट आहे. तपोवने तीर्थे तटे देखोने जोगा भेटे तोची तोची. ज्याला एकांत आवडत नाही, तपोवने तीर्थे तटे देखोने नाही का. तेव्हा ज्ञानपुरुषांच्या ह्याच्यामधलं तो एकांताची वाट करतो. याला एकांत वाट नसतं म्हटलं. आपलं हे असतं ना, एक मामासाहेब गोष्ट सांगायची का. कुठेतरी पेन्शनर मनुष्य मला सांगितलं, म्हटलं चढत जा की थोड्याला पेन्शन आहे तुमची, काहीतरी का तुझं चिंतन केलं पाहिजे वगैरे आमचं. मला ते म्हणला बरं आहे म्हणा लागले, काही हरकत नाही, पुष्कळ काय ज्ञानेश्वरीचं चिंतन करू अमका तमका. मग त्याला तर म्हणलं आम्हाला एकांत कुठं आहे, वेळ नाही आम्हाला आणि एकांत नाही बरं का. पुढे त्याच्या सुनबाई नातपंडा पतपंडाला सगळीला घेऊन गेली. मग एकांत आला ना घरामध्ये. तुला म्हटलं आता एकांत आहे की तुमच्या घरी कोणी नाही, आपलं फक्त तुम्हीच आहात, निदान ध्यान जप वगैरे काहीतरी करा. तर म्हटलं सोनाबांना काय सांगा तुम्हाला. त्या सुनबाईला सांगतो, मग नातपंडाला 2-3 राहिलं, 1-2 आला तरी काय कर, माझ्याजवळ ठेव, सगळे घेऊन गेले. मग त्याला एकांत आवडतो का लोकांना. अरे का मग एकांत कोणाला आवडत असतं, साधकाला. साधकाची भूमिका वेगळी आणि इतर माणसाची भूमिका वेगळी. मग त्या दृष्टांत दिला म्हणून सांगितलं. जया जनपदी सुख गजबजे जे कौतुक बनवा आवडे लौकिक तो येतोची. जनपदी सुख आणि गजबजाचे कौतुक. जास्त गोंधळ होत असला तरी सुद्धा त्याला त्याच्यात आनंद वाटत असतो. किंबहुना गोंधळ करण्याकरता लोकांची अपेक्षा करतो. आवडे तोची लौकिक. त्याला एकांत आवडत नाही. काय आवडते लोकांना. एका ह्याच्यात संपवून टाकलं पाहिजे. 2 वयामध्येच याचं चिंतन करून टाकलं. असं नाही का. मामी पाहतोय पासुसते नाही नवाद्य नाही का. आता अध्यात्मज्ञान नित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम एतत् ज्ञानमिति वक्तज्ञानम येतं शून्यता. या श्लोकावरचं या अडाणी माणसाच्या लक्षण आहे ते सांगतात. आत्मा गोचरो आहे ऐसे जो विद्या आहे ऐकवणी डोरो आहे विध्वंस जो. या विद्येमध्ये एक प्रकार आहे, सर्वात श्रेष्ठ विद्या कोणती आहे, आत्मविद्या आहे ना. फक्त ऐशी जी विद्या आहे ती आत्मविद्या म्हणतात. म्हणजे आत्मस्वरूपाला प्राप्त करून देणारी जी विद्या आहे ते ऐकून डोरो आहे विध्वंस जो. तेव्हा तो त्या विद्येला विद्या म्हणण्याकरता तयार होत नाही. काही मिळत आहे का म्हणा ते आत्मविद्या किती प्राप्त केली, पण तिचं महत्त्व आहे का. मला अध्यात्मविद्या ज्याच्यामध्ये आहे ते शास्त्र कोणते त्यांचं पुढच्या गोष्टीमध्ये वर्णन करून सांगतात. उपनिषदाकडे न बचे, योगशास्त्र न रुचे, आणि मग अध्यात्मज्ञानीचं याचे मनाचे नाही. उपनिषदाकडे न बचे. हे उपनिषद आहे ना,
वेदाचा शेवटचा ज्ञान भाग म्हणजे उपनिषद. उप म्हणजे जवळ, निश म्हणजे परमात्मा स्वरूपाच्या जवळ नेऊन पोहोचवणारे जे ज्ञानाने भरलेले शास्त्र असते त्याला उपनिषद असं म्हणतात. उपरी दशोपनिषदे जे उदार ज्ञान. पण उपनिषदाकडे नवचे, योगशास्त्र नवचे. हे वेदांतशास्त्र योगशास्त्र आहे. योगशास्त्राचं न योगचित्तवृत्ती निरोधा अलीकडे ज्याचा काय पडलेलं आहे, लोपायला चाललेलं आहे. कोणी याच्याकडे आता लक्ष करीत नाही. कुठे कोण समाधी प्राप्त करू देणार. फक्त सगळ्या आळंदीमध्ये दोनच माणसं होऊन गेली, एक नरसिंह सरस्वती आणि तुमचे ते एक गुजराती महात्मा होते आणि तुमचे योग महाराज. त्यांना समाधीपर्यंत लागत असे. नरसिंह सरस्वती असे ना, ते 2-2 दिवस समाधीमध्ये राहायचे. ते योग महाराजांचे शिष्य तुकाराम बाबा खेडलेकर, त्यांना समाधी लागत असे. त्यांची खोली आहे ना अजूनही. असं सांगतात, आपल्याला माहिती नाही, पण खरं काय अति उच्चतम स्थितीला प्राप्त झाला म्हणजे समाधी लावणं म्हणजे जमिनीवर नाही असं आहे. पूर्ण स्थिती कोणती स्थिती. पण तितका अभ्यास कोण करतो आहे का? क्लेशोधी कसं आहे का? तहानाची ब्यावी धुकेल्या इथं थोडा उशिरा पाळी आली तर तळमळ एक 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 गोष्ट आत्मचर्चा आहे की आजी ऐशी बाबुळी बुंदीची बुंदी. आत्मचर्चा तद्विद्ये प्रणिपात वगैरे. तेव्हा आत्मचर्चा म्हटल्यानंतर लोकांच्या जितका आहे का अलीकडच्या काळामध्ये हास्यरस जास्त प्रिय झाला का कोणता. तेव्हा इतर रसाच्या मानाने हास्यरसामध्ये तुम्ही काय की म्हणजे ते कोणाचं नाव घेऊ नये. आपलं हास्यरस असं असला तर लोकांवर वेदांत ऐकायला येत नसतात. मग काय हासाच्या गोष्टी ऐकायला येत असतात. आणि काही कीर्तन काय करतात, कोणती गोष्ट सांगितली म्हणजे ह्या लोक हसतात, टिप करून ठेवतात. ही गोष्ट काय करायची, सांगायची. पण हास्यरस झाला एवढा काही किंमत आहे. एक दृष्टांत इथे आलेला आहे म्हणून तुम्हाला सांगितलं. पण आत्मचर्चा आवडत नसते. ऐशी बुद्धीची भिंती पाडवणे जायची मती ओढाळ झाली. आत्मचर्चा गीतेमध्ये कोणाची चर्चा आहे, उपनिषदामध्ये कोणाची चर्चा आहे, आत्मचर्चा असे. कोहम कथमिदम जातम कोहे करता असेल न मे विद स्वर्गना प्रभवम न मर्षया अमाधी देवाना. त्याच्यामध्ये सृष्टी नाही का सदा विचारे तस्मात जगत जीव भरा. किती विद्या जाणतो त्याच्याकरता हे सगळ्यात आहे. म्हणून अध्यात्मविद्या किती श्रेष्ठ आहे सर्व विद्यामध्ये हे सांगण्याकरता बाकीच्या विद्या किती आहेत याची चर्चा करतात. बघा कर्मकांड तरी जाणे अनुभव एक अध्यात्म विद्या नाही, पण सगळं पूर्वमीमांसा सगळी पाठ करून टाकलेली आहे. मला सगळी पुराणाचा प्रश्नच नाही. मुखोद्गत पुराण आहे. सर्व पुराणं कशी आहे, हरिपाठासारखी काय पाठ आहे. ज्योतिषशास्त्र ज्योतिषी तो म्हणे त्वशेची होय. ज्योतिषामध्ये शास्त्र असते ना, त्या शास्त्राचं आपण केलं तर बरोबर सगळं निदान सांगत असते. एका ठिकाणी आम्ही गेलो होतो ते ज्योतिषशास्त्रावर. आता गरजटीकर त्या मुलीचं लग्न व्हायचं होतं. परिणाम असा आहे की यांनी सांगितलं म्हणलं अमक्या अमक्या दिशेमध्ये तुमचा जावई तुमच्या घरी येणार आहे. लोक निश्चिंत राहिले. 2-4 वर्ष झाले कुठला जावई येतो. मग काय विचारता, हा जो ज्योतिष सांगणारा होता ना त्याला हानाचीच राहील.
ज्योतिषशास्त्र हे चांगलं आहे, पण ते यथार्थगणित कोण करतो? शास्त्र आहे की ज्योतिषशास्त्र आहे. तुमच्या तुकोबाराने सुद्धा ती म्हैस चुकली होती ना, तिला सांगितलं होतं, म्हणलं तुमची म्हैस तुमच्या घरी आलेली आहे, की बरोबर जाऊन पाहतो, कडूची गोष्ट आहे. पाहते तिथं तुकोबार आहे, आपलं ती आलेली आहे. म्हणजे ज्योतिषशास्त्र शिल्पी अति निपुण, शुभकर्मी प्रवीण, विधी अथर्व विधान हातविजा. जेव्हा शास्त्रामध्ये असलेले जे घटक असतात ते सर्वच्या सर्व घटक याला आणखी प्राप्त झालेले असतात. शुभकर्मी प्रवीण, काय शुभकर्मी म्हणजे स्वयंपाकाच्या शास्त्रामध्ये का कोणता अर्थ दिला? 830 भव्य आहे का? शुभ शब्दाचा अर्थ स्वयंपाक केलेला आहे का काय? पाकशास्त्र म्हणजे स्वयंपाकशास्त्र. स्वयंपाकालाच पाकशास्त्र म्हणतात. विधी अथर्व हाती रे विधी वगैरे गायचे अथर्व शास्त्रामध्ये सांगितलेले सर्व तो आपलं जाणतो. विधी कशाला म्हणतात, निषेध कशाला म्हणतात, हे तुमच्या विहित कर्माचे प्रकार असतात, त्याच्यामध्ये काय आहे. निषिद्ध कर्म कशाला म्हणतात जाणतो का? कोकी नाही ठेले भारत कीर म्हणी झाले, नागमा पविले मूर्त होती. भारत तर सगळं म्हणून दाखवत असतो. भारत आहे ना, 1.25 कोटी लक्षाचं भारत आहे बाबा. हे युद्ध वगैरे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आलेल्या आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा इथे विचार केलेला आहे. आगमा पविले मूर्त होती. आगम म्हणजे जे शास्त्र असते त्याला आगम म्हणतात. आगम निगम म्हणजे वेदशास्त्र, आगम म्हणजे अवांतर शास्त्र. मूर्त होती म्हणजे जणू काही अवतारच त्याचा आहे असं वाटायला लागत असतं. नीती जात असे नीतिशास्त्र आहे, त्याच्यामध्ये नीती सांगितलेली असते. वैद्यकही म्हणजे नाही का, वैदिक म्हणजे रोगाची प्रतीक्षा करून सांगणारे औषध देणारं शास्त्र, त्याला वैद्यकही शास्त्र असं म्हणतात. काव्य नाटके तुझ्या चतुर नाही, काव्य असते साहित्यामध्ये त्याचा अधिक विचार केला होता. एक नाटक हे सुद्धा आहे ना, पूर्वीच्या काळामध्ये नाटकं असायची. नाटक एक दुजई चतुर नाही. स्मृतीची चर्चा दंशजाने गावडी आता. स्मृती बऱ्याचशा स्मृती आहेत ना. ज्ञानेश्वर महाराजांचं आपलं भगवद्गीतांनी सुद्धा जे काही सांगितलं त्याला श्रुती असं म्हणत असतात. स्मृती असं म्हणत. आमचं चुकलं, श्रुती नाही, भगवद्गीता स्मृती आहे, वेदाचा अंग नाही. कारण ती भगवान श्रीकृष्णाने काय केलेली आहे. श्रुती कशाला निरपेक्ष रवा श्रुती, जिचा करता नाही त्याला काय म्हणायचं श्रुती. दंशजाने गारुड्याचा सगळे जारण मारण उच्चाटन स्तंभन मोहन सगळं आणखी तो जाणत असतो. आणि निगंड पडणीचा पैकी होय, जे काही षडांगासहित वेदाचं अध्ययन असतं त्याच्यामध्ये निगंड वगैरे आधी करून त्याची माहिती असते. व्याकरणी चौकडा, व्याकरणात प्रवीण आहे तुझी. आणि तर्की अति गाडा, तर्कशास्त्र म्हणजे न्यायशास्त्र सामान्य आहे का गाडा आहे. आपण नाही का एखाद्या माणसाचं वर्णन करायचं असलं म्हणलं होय संत वाङ्मयाचे गाडे बाबा, असं काय सामान्य नाही किती असं गाडाचा शब्द म्हटलेला आहे त्याला. परी आत्मा काय गाडा बिगा व्याकरणी चौकडा तर्की आधी न्यायशास्त्रामध्ये गाडा वेगळा आहे. परी एक आत्मज्ञानी पडा जात्यंगीचं. परंतु हे सर्व जरी असले तरी पण आत्मज्ञानामध्ये जर त्याला रसत्व नसेल त्याचं म्हणलं आंधळ आहे की. सगळ्यात डोळशास्त्र कोण आहे मग? अध्यात्मशास्त्र. ते एक वाचून आगवा शास्त्री सिद्धांत निर्माण धांतरी
परी जळवते मूळ नक्षत्री न पाहिगा. ते एक वाचून या आत्मशास्त्री सगळ्या जरी शास्त्रामध्ये निपुण असला, सिद्धांत निर्माण ते स्वतः स्वयं ते शास्त्र निर्माण करतो नाही का. एक PhD म्हणून त्याच्यामध्ये स्वतः तो तयार करतो. सिद्धांत निर्माण शास्त्री परी जळवते मूळ नक्षत्री नाही पाहिगा. म्हटलं ते जळ म्हणजे इतर जरी असले तरी याचा उद्धाराच्या बाबतीमध्ये फारसा उपयोग होऊ शकत नाही. जसं मूळ नक्षत्रावर आलेलं पोर असतं, भगवंताच्या क्रियेमध्ये सांगतात ना ते. भट्ट गेले होते बघा भगवंताचंही सांगणं भट्ट गेला होता. भट्टाचं नाव काय? महाबळ भट्ट. बरं बरं महाबळ गेला आहे त्याला. आणि तो गेला होता. त्याच्या अगोदर गर्ग ऋषी निघून मग तो आपल्या यशोदेने आता आलेला आहे म्हणून बसायला पाठ, टेकायला पाठ, सगळं पोथी ठेवण्याकरता सुद्धा पाठ, आगात स्वागत सगळं काही केलं. आणि मग आता पोराचं काहीतरी गणित सांगायचं, नाव काय ठेवायचं वगैरे आधी करून ते काय झालं, ते सांगण्याच्या ऐवजी असा तसा करायला लागलं बा. थोडं नाकावर कपड्यावर आट्या पडायला लागल्या. म्हणले महाराज असं काय करतात? म्हणले बघ यशोदा मला ते सांगूशे वाटत नाही तुला. म्हटलं काय आहे महाराज, काय सांगायचं आहे? सांगा की सांगा की. नाही ना म्हटलं तुला फार वाईट वाटेल. म्हटलं काय आहे? म्हणलं हे जे तुला मूल झालेलं आहे ना, ते कार्ट हातातल्या आता पाळण्यातून काढायचं, मोरीमध्ये काय करायचं. हे शब्द ऐकल्यानंतर यशोदेला तर चक्कर आली. म्हणले माझं घरघरोशी सांगून गेले, हा हे पोर तुमचा आणखी उद्धार करेल असं करेल, गर्गाचार्य सांगून गेलेले. आणि तुम्ही असं काय करता? म्हणलं गर्गाचार्य हा मला सांगून गेले की ते हा असं म्हणजे माझ्या शिष्यापैकी जो सगळ्यात मोठं त्याचं नाव. त्याला 3-3दा सांगून सुद्धा ध्यानामध्ये येणं. मला असा राग आला. म्हटलं त्याची शेंडी धरली, गरगर दिला सोडून. म्हटलं म्हणून त्याचं नाव काय पडलं? कथा त्याला काही येते का धरणं सगळ्या याच्यातला काय होता तो भगवान श्रीकृष्ण बघा बरं का. जे म्हणायला लागले माझी निंदा करीत चालेल, पण माझ्या भक्ताची काय करतो? म्हणजे देवाला काय झालं नाही. मग काय करता, परमात्मा पाळण्यामध्येच असताना थोडे हलवायला लागले. तेव्हा जे जड वस्तू म्हणायला लागले. म्हणले महाराज असा परमात्माच आहे की पाटावर म्हणता नमकं तमकं. ते म्हणले तुम्ही कुठे राहा, आपल्या जागेवरच राहा, मी गिऱ्हाईक पाहून घेतो, काळजी करू नका. आणि मग काय करतो, तो पाठ होता ना, आणि तो पाठावरती पोथी ठेवली होती. तो पोथी ठेवलेला त्या पोथीला तो पाठ म्हणत लवकर लवकर उचल, लवकर त्याच्याकरता उतर म्हणायला हाणायचा आहे. मग काय समोरचा पाठाचा लागायचा आणि पाठीचा मागचा पाठ असं लागायचं. बरं असं पळायला पाहिला त्यावेळेला बाजा म्हणायला लागल्या. म्हणजे तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही आलो. धोतर गळाले डोंगराचे, पंचांग फाटले, जानवे तुटले. मूळ नक्षत्राची कथा आहे. मूळ नक्षत्राचा दृष्टांत देऊन हा दृष्टांत काय केलेला आहे, सांगितलेला आहे. व्याकरणी चोकडा आहे ना, एक वाचून सिद्धांत निष्णात आहे. मूळ नक्षत्री न पाहिगा दृष्टांत झाला. मोरांगी अशोचे पिशे डोळसे परी एकली दृष्टी नसे वेगा. मोर नावाचा पक्षी आहे. मोरांगी अशोचे आणि पिसे असते डोळसे. त्याच्या प्रत्येक पिसाऱ्यावर काय असतं,
ते भगवान श्रीकृष्णाला आवडणार आहे म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या डोक्यावर काय असतं, परिदृष्टी नसेल वेग सगळे आणखी त्याच्यावर ते डोळे सचले, पण काय उपयोग आहे त्याचा? दृष्टी आहे का त्याच्यामध्ये? परमाणू एवढे संजीवनी मूळ जोडे, काय बहु बळे गाडे भरणे रे. नाही का? परमाणू एवढे असताना त्या वेदांत शास्त्रात परमाणू म्हणतात. ज्याची परमाणू कोशामुळे त्याचा विभाग पुन्हा करता येत त्याला परमाणू म्हणतात. संजीवनी मूळ जोडे, नाही का? अमृतासारखी औषधी असते, ती थोडी जरी घेतली तरी आपला परिणाम केल्याशिवाय काय तरी भोपाय गाडे नाही तर समजा तुरटी नमकन तमकन तमासा हे बोटीवर धरून आणला काय थोडं जरी असलं तरी काय करते. नाही का? जे विद्वान लोक असतात ना, जाणणारे लोक, ते काय एवढा मोठा चिवडा खात बसतात, मग किती खात असतात थोडासा बरं का. एक छटा बदामचा शिरा चांगल्या तुपात खात असतात. आपल्याला एवढा मोठा चिवडा, म्हणून त्याचा परिणाम काय होतो ते होत असतात. ते पाटील साहेब होते व्हायचे, मला आमचा त्यांचा खूप संबंध यायचा. मग ते पाटील साहेब म्हटले आम्ही जोग महाराजाचे पठ्ठे आहो. कोणाचे? कमीत कमी म्हणायला लागले 1 पोती बदाम आणि 1 पोती काजू खाल्ला असला हे कुठच असे ते खिशात असायचे. काय असायचे? मला म्हणे पत्र लिहि. बरं बरं बाबा कशाचं? माझा रव्याचा लाडू का? मग बदाम काजूचा लाडू करायला चांगलं सांगायला. रव्याचा लाडू आपल्या वाट्याला आहे, बदाम जाऊ दे. दृष्टांत म्हणून समोर ते सांगितलं. आयुष्यावेन लक्षणेन शिशेवेन अलंकारणे भोयरेवेन वादावने तो विटंबव. आयुष्यावेन लक्षणे, नाही का? आयुष्यच नाही, लक्षणं काय पुष्कळ चांगले, सगळ्या नाकी डोळे निवत आहे, नीटच आहे, गोरा पाहणं आहे, सगळं काय. म्हणजे आयुष्य किती आहे? 5 दिवस आहे. शिशेवेन अलंकार नाही का? अलंकार घातले, हातात पण अलंकार घातले, कोणी ह्याच्यातले घातले. मला डोक्यातले घाला की अलंकार, मला डोकंच नाही की अलंकार काय घालायचे. एक 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 दृष्टांत. ओरे विण वाधावणे तो विटंब, नाही का? ओरे म्हणजे नवरीची नाही तर लग्नाचा समारंभ कसला. तैसे शास्त्रजात जा नागवाची अप्रमाण आणि पार्थ अध्यात्मज्ञान विनय कले. सर्वांमध्ये श्रेष्ठ शास्त्र कोणतं आहे? अध्यात्मशास्त्र. उपनिषद ज्याला, उप म्हणजे जवळ, निषद म्हणजे जे स्वरूपाच्या जवळ नेऊन प्राप्ती करून देते त्याला कोणतेही शास्त्र म्हणायचं. उपरी दशोपनिषद हे सगळं. याला की अर्जुनापायी अध्यात्म ज्ञानाच्या ठाई नित्यबोधनाई ते शास्त्र बोला. असल्या प्रकारे असलं सर्वांमध्ये श्रेष्ठ असलेलं अध्यात्मशास्त्र, नाही का? किंतत् ब्रह्म किम अध्यात्म, त्याला अध्यात्मशास्त्र म्हणत असतं. नित्यबोधनाई शास्त्र बोला. सर्वांमध्ये जरी श्रेष्ठ असलं तरी त्याला शास्त्राचं ज्ञान असले तरी सुद्धा तो मूळच आहे. शरीर जे झाले ते अज्ञानाचे व्युत्पन्नत्व केले ज्ञान वेळी. त्याचं शरीर म्हणजे काय? तो अज्ञानाने वाढलेला आहे. व्युत्पन्नत्व केले अज्ञान वेळी. जरी आणखी त्याच्या ठिकाणी विद्या असेल तर विज्ञानातून अज्ञानच आहे. तो जे जे बोलेन ते अज्ञानाची फलं आहे आणि तयाचे पुण्याचे फळ दे ते अज्ञान. तो जे काही बोलत असेल त्याच्या योगाने कशाची कळी उमळते? अज्ञानाचे. तयाचे पुण्यात ते फळले अज्ञान का. म्हणून त्याच्या पुण्याच्या द्वारा ज्ञान मिळण्याच्या ऐवजी काय मिळालं? मग काय उपयोग तुझा?
आणि अध्यात्मज्ञान काही जेणे मानिलेची, आणि तो ज्ञानार्थ न देखे काही बोलावेचे. सगळ्यात विद्या ज्याला ज्ञान आहे, पण अध्यात्मज्ञानाच्या विषयाच्या अंतःकरणात कोणत्याही प्रकारे गोडी नाही. तो ज्ञानार्थ न देखे काही बोलावे, त्याला आपल्या स्वस्वरूपाची प्राप्ती कशी होऊ शकेल हा दृष्टांत व्हा. ऐलेची जडीत न पोहता फळे जो मागवता, तर या पहिल्या रूपाची वार्ता काय होईल. ऐलीकडीचं आणि थडी न पोहता, या थडीवरच आहे. मग या थडी नाही का एक दारावरच उभा आहे, घरातलं त्याला माहिती राहील का. घरात गेल्याशिवाय घराची माहिती होऊ शकत. ज्याला नावसुद्धा आणखी अध्यात्मविद्येची माहिती नाही, त्याच्याकरता दारवंडाची दयाचे आणि शिर रोविले खाचे, तो काय परिवाराचे ठेकेले असे. दारवंडाची दारावर आल्याबरोबर शिर रोविले खाचे. नाही का एखादा अटॅक आला म्हणा किंवा काही म्हणा, घरामध्ये पोचला नाही, दारातच खायला किंवा दारातच त्याचं शिर काय केलं, कापून टाकलं, त्याला घरामध्ये काय काय वस्तू आहे दिसेल का. त्याप्रमाणे ज्याला नावच माहिती नाही विद्येचं, तो विद्येमध्ये कसा प्रवीण होऊ शकेल. त्या विचारसागरामध्ये ब्रह्म म्हटलं, ब्रह्माची इच्छा का नाही. अगोदर माहीत परोक्ष तरी काय पाहिजे. परोक्ष असेल, परोक्षाचं रूपांतर कशात होतं. परोक्षच माहिती नाही. ज्याला आळंदीचं नावच माहिती नाही, तो कसा काय येईल. मग त्याला आळंदीचं, अरे म्हटलं तो कसा काय आला तुला आळंदी. तो म्हणलं आम्हाला अजिबात आळंदी माहिती नव्हती. मग एका महाराजाचं कीर्तन झालं आणि काय आळंदीचं वर्णन केलं. म्हटलं सगळं सोडून दुसऱ्याच दिवशी निघालो. परिवारीचे काय देखे, अध्यात्मज्ञानी दया अनळक तो ज्ञानात न देखे. देखावया विश्व होय, अध्यात्मज्ञानी दया अनळक. ज्याला अध्यात्मज्ञानच माहिती नाही, तो ज्ञानामध्ये कसा प्रवृत्त होऊ शकेल. ज्ञानार्थ देखावया विश्व काही, पण त्याला ज्ञानाचा अर्थ म्हणजे तात्पर्य. ज्ञानी असे पवित्र वस्तू आहे की जिच्या योगाने पूर्णत्व प्राप्त करून देण्याची शक्ती, सगळ्या उणिवा भरण्याची शक्ती कोणामध्ये आहे. नाही का. पोषक आहार असल्यानंतर सर्व शरीरातल्या विणिवा काय होतात. अलीकडे काय आहे, गरीबाला कुठे काय पोषक आहार काय होत नाही, भेटत नाही. कारण सगळी गरिबी कोणाकडे आलेली आहे, शेतकऱ्याकडे आलेली आहे. यावर्षी पाऊस जास्त पडला, शेतकऱ्याची पिकं काय झाली. शेतकऱ्याला 12 महिन्यातून एकचदा काय मिळतं, पगार मिळतो. नोकरी करणाऱ्या माणसाला दर महिन्याला काय सांगावे म्हणून आता विशेषे ज्ञानाचे तत्व न देखे. ज्याला आणखी पुस्तकच माहिती नाही, ग्रंथच माहिती नाही, त्याला ज्ञानाचं तत्व काय कळून येणार. हे सांगावे आकले की नलगे तो. म्हणून तुला जास्त करून हे सांगण्याची माहिती आवश्यकता काही. आकले की म्हणजे परिपूर्ण सांगणे. नलगे तूच जेव्हा सगर्भे वाढेले, तेव्हाची पोटी जे झाले, तैसे मागेले पदे बोलले तेची होय. ज्ञानेश्वर महाराजाचा परिहार देतात. सगर्भे वाढेले आणि तेव्हाची पोटीचे झाले. एखादी गरोदर बाई असेल आणि तिला जर आपण जेवण्याकरता दिलं, मग तिच्या उदरातल्या मुलाला पुन्हा जेवण देण्याची आवश्यकता. आईच्या जेवणातच त्याचं जेवण काय होते. हे तर आहे बघा, त्याची सुद्धा व्यवहारामध्ये हे आहे ना. मुलगा जर भरपूर कुठे आमंत्रण असेल, तिथे मुलगा जर गेला आणि मुलगा जर भरून जेवला, तर आईला वाटते का आपलं पोट काय झालेलं आहे. कारण अभेद तादात्म्य संबंध. मुलांचा जोपर्यंत ते 4-2 वर्षाचं होत नाही तोपर्यंत तादात्म्य संबंध असतो. कोणता देखुराचे हेतन बाई हे पहा.
त्या मुलाला भूक लागण्याच्या ऐवजी कोणाला भूक लागते. मी असताना एखाद्या बायाचा सत्कार असतो, म्हणलं काय तुम्ही गंगूबाई बसा बसा, ती म्हणणं बसत असते. ती म्हणते माझ्या बाळाला काय लागली असली पाहिजे. भूक कोणाला लागते? बाळाला. प्रत्येक अनुभव कोणाला येते? अभेद संबंध. काय संबंध? पण ते विसरून जातं पुढे. कोठपर्यंत जोपर्यंत चतुर्भुज होत नाही, एकदा चतुर्भुज झाला की आईला काय झालं विसरलं. आपला भारतीय संबंध तसा नाही. म्हणून मागेले पदे बोलिले त्याची होय, नाही का? वाचवण या वेगळे अनोपकरणे नवळे, अंजे आवन दिले आंधळे तुझे नसिये. वाचवणी वेगळे, पुन्हा सांगण्याची काही गरज नव्हती. जेवी आवन दिले आंधळे तुझे नसे. आपण जेवणाचं आमंत्रण कोणाला दिलं आहे? नाही सांगतात. आंधळे म्हटलं आहे ना. आवन दिले, आवन दिलं म्हणजे आमंत्रण. कोणाला दिलं? मग तुझे नसे. मग तू एकटा येत असतं का तो? मग आंधळ्याला आमंत्रण दिलं तर 2 पानं काय केली पाहिजे? मग त्याच्याबरोबर काठी धरणाऱ्याला सांगण्याची काय नाही. नाही तर एकदा वेडा माणसं म्हणाला, तो कसा करता आंधळ्या का निघून जाईल. ये उपपत्ती ज्ञान चिन्हे मागुती, नामानित्वादी विभूती व्याख्याने. मग 18 लक्षणं आहे. भगवंतांनी पुन्हा 18 लक्षणं व्यवस्थित पुरेपूर तुम्हाला आम्हाला सांगितले. आणि पुढे अज्ञान सांगायचं आहे. ज्याला नाही का, मानाची इच्छा नाही त्याला ज्ञान आहे, आणि मानाची इच्छा करीत असेल तर असं सांगायला पाहिजे होतं थोडक्यामध्ये. ज्ञानम ज्ञानेश्वर महाराजांनी भरपूर वर्णन केलं. त्याचा अर्थ असा आहे, जीवाला आपलं अज्ञान काय करावं, कळावं. अज्ञानामध्ये त्याची काय व्हावी, एवढ्याकरता सविस्तर अज्ञान काय केलेलं आहे. ज्ञानपणे 18 आणि केली आयरी बोहरा, आणि अज्ञान यावारा. ज्याला ज्ञान नाही त्याला आपण काय म्हणतो? अज्ञान. एका पदामध्ये वर्णन करायला पाहिजे होतं, पण ज्ञानेश्वर महाराजांनी विस्तारपूर्वक काय केलं? ज्ञानपणे 18 गिरिया येरी बोरा, आणि अज्ञान या करा सहज येते. मागा श्लोकाचे अर्धार्धे असे सांगितले मुकुंदे. अज्ञान यदोन्यथा या पदावरती त्यावेळी भगवंतांनी सांगितले. उपराठी पदे त्याची अज्ञान. ज्ञान नाही त्याला काय म्हणायचं? त्याच्या वेगळ्या केलं की त्याला अज्ञान समजलं आहे ना त्याच्या. म्हणून यावा आणि म्या केली म्या उपलवणी, वाचवणी तुला पाळणे म्हणजे काही. म्हणून आम्ही एक पद असताना ज्ञान नाही त्याला अज्ञान म्हणावं, गीताकाराने म्हटलेलं आहे. पण आम्ही 18 लक्षणं आणखी ज्ञानाची आणि अज्ञानाची सांगितली. म्हटलं ते सांगितली, त्याच्यामध्ये विषय सोडून सांगितले का? विषयाला धरून काय करेल? नाही धरलं काय होईल ते? वाचवणे दुधा मिळविणे पाणी फार काही. दुधाचा धंदा करणारा मनुष्य दूध थोडं, गिऱ्हाईक काय झालं? जास्त गिऱ्हाईक तर जाऊ द्यायचं. मग तर म्हणत स्वतः मग काय पाठीमागे जातो, दुधात काय टाकतो बरं का. दूध नाही का, दूध म्हणून पाणी विकतो काय? मग तसं आम्ही केलं का? मग आम्ही काय केलं? वाचवणे दुधा मिळवणे पाणी फार केले नाही का. दूध फार झालं का त्याच्यात पाण्यामुळे फार दिसते. तसं आणखी मूळ व्याख्यान कमी करायचं, बारूड जास्त काय करायचं नाही का. 4-5 मुद्दे मांडले, 2च मुद्दे सांगितले, 3 तसेच ठेवले. म्हटलं 3 येतो खरं.
दृष्टांत संपला आपला. ऐसे जी न बडबडी पदाची कोर न सांडणे आणि मूळ ध्वनीची आवाडी निमित्त झालं. म्हणून आम्ही जे काय वर्णन केलेलं आहे ते म्हणजे पदाची कोर न सांडणे, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे शंकेला संधी नाही. मूळ ध्वनीची आवाडी निमित्त झालं. ऐका, दुधामध्ये दूध टाकून दूध काय केलेलं आहे, वाढवलेलं आहे. त्याप्रमाणे तव श्रोते म्हणती राहे की परिहारा आहे आणि बी शिकावा आहे कवी पोषका. ज्ञानेश्वर महाराजांना श्रोते मंडळी पदवी देतात, कवी पोषका. तव श्रोते म्हणती राहे परिहारा ठाव आहे. तेव्हा म्हणायला लागले आम्हाला पुढचा विषय सांगायचा आहे, ज्ञानाचं आणि अज्ञानाचं वर्णन पुरे करा. बियसिका आहे कवी पोषका. म्हणलं तुम्हाला वाईट वाटेल तर ते श्री मरारी मणिपले प्रगट करी जे अभिप्राय लहरी गवारी आम्ही भगवद्गीता सांगण्याकरता काय झालं तर ते श्री मुरारी मणिपले प्रगट करी. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं मणिपले प्रगट करी. जे काही भगवंतांनी सांगितलेलं असेल इथे गुह्य प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची मणिपले प्रगट करी. सर्वच गीतेच्या याच्यामध्ये अर्थ नसते, त्याचे अर्थ सांगावे लागत असतात, नाही का. एका शब्दामध्ये सांगायचं असते का त्याचं विवरण करून सांगायचं असते. म्हणजे भगवंतांनी त्या श्लोकातलं विवरण करून ज्ञानेश्वर महाराजांनी जे सांगितलेलं आहे श्लोकामध्ये काय तर नुसत्या 80 पदामध्ये 50 ओव्या काय घातल्या. खर्ची वाजल्या गुरुच्या वर्णनामध्ये किती वाजले. अभिप्राय गवारी झाकले आम्ही. त्याच्यामध्ये जे काय अभिप्राय असतात नुसतं सांगून उपयोग नाही, त्याचा अभिप्राय काय आहे याच्यामध्ये याला माझं महत्त्व आहे. गीता असली, कोणी गीता कर्मशास्त्र सांगते, कोणी उपासनाशास्त्र सांगते, कोणी ज्ञान सांगते. ऐका, तेव्हा भगवंताचा म्हणण्याचा प्रत्येकाने गीतेचे भावार्थ काय आहे अनेकाने वाढले. श्रोते म्हणती रायन की परिहारा ठाव आहे. नाही नाही, तुमचे श्री मुरारी मणिपले प्रगट करी प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची. अभिप्राय गवारी झाकले जाते. म्हणून जे काही अभिप्राय आहे त्याच्यामध्ये उघड करून आम्ही तुला सांगितलेले आहे. ते देवाचे मनोगत दावितासी मूर्तने हेच म्हणतात चित्त पाठेल तुझे. ते देवाचे मनोगत नाही का. भगवान श्रीकृष्णाने जे काही सांगितलं असेल ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेमध्ये त्याचा विस्तारपूर्वक करून आपल्याला देवाचं मनोगत काय सांगितलेलं आहे. तुम्ही चांगल्या प्रकारे वर्णन करता, श्रुती म्हणतात, तेव्हा तुमची स्तुती तुम्हाला काय होणार नाही, आवडणार नाही. ते पहा नाही हे म्हणता चित्त दाटेल तुझे. नाही आलं का लक्षात. मला ते फार सुंदर सांगून राहिले, हे तुम्हाला काय होणार नाही, आवडणार नाही. असं ना एखाद्या असताना चांगलंही सुद्धा वर्णन करायचं म्हणजे महाराज पुरे असू द्या पुष्कळ झालं. एखाद्या माणसाचा परिचय करून देते अमके आहे तमके म्हणतो म्हणत असो, ही स्तुतीची व्याख्या काय करायचा. मग स्तुती ऐकणंसुद्धा शहाण्या माणसाला काय होत नाही, आवडत नाही. जर मनोनी असो हे राहू द्या न बोले परिसावया गात औषलो ज्ञान तरी मिळविलो स्वर्ण सुखाचे. हे असो न बोलो, आता जास्त वर्णन करून सांगू नका. परिसावया आम्ही तोचलो. तुझे काही 18 पदाचं वर्णन केलं आहे त्याच्यामुळे आम्ही तृप्त झालो. ज्ञान तरी मिळविलो श्रवण सुखाचे. ज्ञानरूपी नौका ज्याच्यामध्ये आणखी आम्हाला श्रवण सुखाचा आनंद प्राप्त झाला. आता यावरी जे श्रीहरी बोलिले ते करी कथन वेगळा. तेव्हा पुढे परमात्मा काय सांगते झाले याचं वर्णन करून तुम्ही आम्हाला काय करा सांगा. बोलिले ते करी कथन वेगळा. पुढचे श्लोक आहे ना, नाही यातच प्रवक्ष आम्ही
अनादिमत परमब्रह्म सत्पन्नासदुषती वगैरे याचं वर्णन करून काय खरं सांगा. हे वाक्य असे हे म्हणितले निवृत्तीदासे अवधारा तरी असे बोल रे देवे. असे आणखी परमात्मा म्हणाले, संत वाक्यासारिखे म्हणितले श्री निवृत्तीदासे. अशी निवृत्तनाथाची आज्ञा होता बरोबर ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीचा दास असं म्हणत असतात. अवधाराजी ऐसे केले बोलिले. तुमच्या म्हणण्याप्रमाणे आता पुढचा विषय तुम्ही काय करा ऐका. प्रस्तुती जो पांडवा चिन्ह समुच्चय यागावा आणि ऐकिला तो जाणावा. आत्तापर्यंत आम्ही जे काही तुला हे सगळं सांगितलेलं आहे तो सगळा ज्ञान भाग आहे असं तू जाण. मला ज्ञान भागा पाठी देऊने पैगा ज्ञानाविषयी सांगा. आम्ही अज्ञानाच्या पाठी देऊने पैगा. मग अज्ञान नावाचा मनुष्याने त्याच्या पाठीवर पाय दिला असा त्याचा अर्थ काय. रूढ अर्थ सोडून द्यायचा लाक्षणिक अर्थ घ्यायचा. पाठी देवनी पैगा ज्ञानविषयी सांगा. आणि काय केलं मग नोट केलं. ज्ञानाच्या विषयी तुमचं आणखी जे वर्णन झालं अप्रतिम वर्णन तुम्ही आणखी केलेलं आहे. निर्वाळ लेणे ज्ञाने ज्ञेय दिसेल म्हणे. ज्ञानाचा परिपाक कशामध्ये होत असतो. स्वस्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती स्थिर राहत असते. भेटेल म्हणे आपल्या स्वरूपाची मनाला प्राप्ती होत असते. ते जाणावया अर्जुने असं केली. मधला असल्या प्रकारचा पुढचा विषय आहे. तो जाणून घेण्याकरता अर्जुनाला उत्कट इच्छा लागली. असं केली तर सर्वज्ञाचा राव म्हणे जाणून दयाचा भाव आणि परिसे ज्ञेयाचा अभिप्राव. मग भगवान सर्वज्ञ आहे. अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये कशाची इच्छा उत्पन्न झालेली आहे, तळमळ झालेली आहे जाणून. ते जाणून दयाचा भाव न सांगता तुम्हा कळू येते सांगण्याची आहे. श्रोत्याच्या चेहऱ्यावरूनच कळत असते हा विषय आवडतो का नाही आवडत. जाणून दयाचा भाव आणि परिचय दयाचा अभिप्राय असा माझा. आता पुढचे ज्ञेयाचा अभिप्राय काय आहे तुम्हाला काय सांगणार आहोत. ज्ञेयमी तत्प्रवक्ष्यामी अज्ञात्वा अमृतमश्नुते अनादिमत परम ब्रह्म नसतं. अधिक विचार कधी सांगू.